गाईस आम्ही फ्रेश वगैरे होऊन झाला आमचा. तर याला पण बोलवलं, आम्हाला घरी यायला बोलवलं. तर आम्ही आता सार्थकला बोलावलं, आम्ही दोघं पण फ्रेश जातो. आणि सार्थक माझ्यासोबतच जातं. त्याला बोललो मला फ्रेश होऊन ये. तर आम्ही दोघं फ्रेश झालो आणि तेवढ्यात हा बोलवला आला मला घरी. माझ्यासोबत आलो मी आणि त्याच्या चालले आता सार्थकच्या घरी. एवढा पावडर कापलेली आहे. तुझी किती आहे? कुठले आम्ही बरं दिसतो. तेवढी पावडर लागते. आम्ही पावडर ना बिना पावडरची पण बरं दिसतो. बघा तुम्ही फिल्टर लावावं लागतं. नाही फिल्टर ना बिना फिल्टरचं. असं तर जाऊ दे बघा. आई बसलं बघा इथं. आई आहे करा आहे करा. अरे बाबा आई अगोदर बघा आलाय सार्थक. त्याला बोलवलेला आम्ही. चला फ्रेश बाबा दुसरे कपडे घेऊन आला. अरे तो आरशात बघायला झालं. बघा कसं पावडर भेटल. राहू दे आरसा पण बाबा कसं बघा. आई बरं ना. आई बोलते लपो. अरे बाबा आईला राग आई म्हणतो लपो. आई बोलतो आता तुम्ही ढोलताशा तुम्हाला ढोलताशा बघायला भेटेल आता. चला गाईस आता घाबरू नका माझं. आता तिथं पोहोचल्यानंतर तुम्हाला जायचं भेटतो. आमचं गाववाला बघू शकतो रास कंजूस आहे. इथं माती काढून पण नाही शकत एवढी कंजूस आहे. रात्रीच काम झालंय मला वाटतं. रात्रीचे नाही सकाळचे काम झालं. नाही आता तिकडचं ना रात्रीचं काम झालं. अरे तो काल सकाळचा बघू शकतो. आमचा सिक्रेट रस्ता इथे दाखव. सिक्रेट रस्ता डायरेक्ट उडी टाकून जातो आम्ही. डायरेक्ट दाखव परमेश्वरी टाईल्स काय त्यात काय जास्तच पाठीमागे भेटतोय दाखव. चल तो आला चॉकलेट घेऊ. गाईस तिथं गेल्यानंतर तुम्हाला भेटतो. ज्याचे पैसे आणलेत का? त्यावाला पॅन्ट मध्ये राहिलं ट्रॅक मध्ये 20 रुपये होतो. बघ आमचे हॅकर बघा कसा पैसा आला त्या बघा. अंबानी येतो. अंबानी आहे बरोबर आहे. अंबानी आता चांगला गेम झाला असता. चला आता पोहोचल्यानंतर तुम्हाला भेटतं काहीच. गाईस आम्ही पोहोचलो बघा. ढोल असा इकडे चालू आहे. चॉकलेट दे ना. जा ना पैसे आहेत ना. याच्याकडे पैसे आहेत बघा. चला बघा. गाईस आता आमची क्लासची दिदी आहे बघा. क्लासची दिदी आमची.
गाईस आम्ही आलेलो आहे दुसऱ्या साईडला आणि आता आरती करायला घेतलेली. आरती करायला आता घेतील थोड्या मिनिटात आरती करायला. शिवसिंह छावा शिवसिंह छावा गिरण्याचा प्राण उधला तरीही कृतांतो संभाजी धर्म जगले जळत्या रणातो सूर्याहुनी ही अतिवाहक आले आम्ही कॅडबरी घ्यायला. या दोघांनी आणल्या मला कॅडबरी घ्यायला. याला ओरिओ सिल्कची पाहिजे कॅडबरी. ओरिओ सिल्कची कॅडबरी मागतो. अगं जाम पैसा आहे एवढं. अंबानी बोलते मी अंबानी. जाम पैसा आहे बघा. चांगल्या नोटा जातात मग एका दिवसात 10 रुपये होतं ते पण 500 रुपये कपल. 10 रुपये होते ते पण भाड्याने मागून आणलं. ते पण भेटलं कसं तरी त्याला. तो आता माझा भाऊ दिवेश दादा दिलं. असू दे असू दे. हे बघा त्याचा काय चाललेलं बघा. तो दिसा आरशातच फिरतोय. काय गोष्ट आहे काय माहिती. दिसा आरशातच फिरतोय. हे बघा कसं खातंय बघा. बघा लास्ट करतो. लास्ट तर लास्ट. दे दे भैया. हाँ 95 है. देख भाई क्या है. नहीं 195 नहीं 185 है. कितना चाहिए और 10 रुपये और दे. 10 रुपये ही ना. प्रैंक चल रहा है भाई इधर. प्रैंक लो तुम्हारा काम करो. 10 रुपये नहीं है मेरे पास. अरे 10 Guys, बाद में prank देगा चालू है. बाद में देगा. ये देखो ये लड़का देगा. ये लड़का बाद में 10 देगा. ये 10 रुपये के लिए तो अंकल दे दो ना. 10 रुपये दूंगा ना मैं आता ना रोज इधर. हर रोज आते हैं आ रहे हो. अंकल आप ब्लॉग में आ रहे हो देखो. 10 रुपये दे रहे हैं. हेलो अंकल. क्या अंकल 10 रुपये इतने करते ये हो. ना अभी 10 रुपये हुए ना. कमेंट में आ जाएंगे 10 रुपये इतने रोते हो. देख अभी दिया. कितनी वेट है. 140 है. 140 किलो चाहिए. 140 किलो चाहिए. बघू असं. आपण नको. हे कोणाची नाही रे आता. ए मग काय कोणाला नेतो तू. जिकडे गाऊ बसून गाईज अरे नको. अरे ती आली मग परत भेटणार अरे नाही नको आपलं. इकडंच खाऊ आपण आरामात कक्षा काढत बसून. अरे इथंच खाऊ मग आपण बोलतोय. 195 आपलीच गाडी आहे गाईज. ती बघा आमची गाडी आहे. तिकडं हे बघा ह्यो त्याचं घर आहे. नाही ही बघ आमची गाडी. ही बघ आमची गाडी. अरे हो बघितली बाबा. सगळा तुझा आहे. ह्यो पण असा तसा आहे. बाबा तसं काय सोना घेताना असं 80,000 की इसमें तेरा पूरा घर चल जाएगा. हे बघा म्हटलं आता कोणाला. अरे कुठं दाखवतोय. मग उलटा मोबाईल धरते आणि दाखवतोय. आपण तसं धरायला लागतो.
अरे येऊ मला बघ ना लगेच आला बघा महागाला. लगेच आता सगळी मागाला. कॅडबरी कॅडबरी देते मला वाटलं नाही जमलं कॅडबरी पाहिजे का कुठले खरी एक लगेच आला मला तर काय खाली ठेवून लपून म्हणजे तुला अक्का का तुला अक्का का तुला अक्का त्याचे पैसे आहेत बघ अर्धी मला एवढी तुला एक मला एक तुला एक बघ एक तुला एक मला दाखवतो यार मारून तुला मी अरे कर मला फोडून अर्धी करून नंतर पहिला पुतळा उभा केला. 1978 मी पहिला उभा 80ला मी दिल्लीवर सरपंच झालो. 7 वेळा निवडून आलो. 5 वर्ष 5 वेळा सरपंच झालो. 35 वर्ष निर्धार करण्याच्या कार्यक्रमाला अभिमानानं मला सांगावं असं वाटतं. त्यामुळे मित्रांनो आंबेडकरांचा पुतळा डोळ्यासमोर विविध रूपाने या गावच्या काय साहेब याड आहे काय पण आपण असं करतोय बघा केचप बिचप आणतं मध्ये इकडं अन्न सांगत आहे गावाचे सरपंच. माझ्या पप्पाचे मित्र आहेत दक्ष बसला इकडं बघा याने आज 2दा समोसा खाता बघा तरी पोट नाही भरत. एक सील खाल्ली आता ओरिओची. मी 2दा आईस्क्रीम खातोय बघा एक ऐकत नाही. आणि इथं कल्पेश इथं बसले आमचे काम करून खूप दमलेत ते. दाखव ना फेमस आहे फेमस. केलंबा देवी आपण मध्ये खरोशी यांचा इथे यदूची सन्मान करायचा. अगदी नवसाला पावणारी अकेला धावणारी खरोशी गावची केलंबा माता आणि त्या गावचे हे सर्व तरुण मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचे धारकरी वारकरी आणि ढोल ताशा पथक हे सर्व तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा इथे करतोय आपण शिवसन्मान. मोहम्मद गझनीचं आक्रमण या हिंदुस्थानामध्ये व्हावं. मोहम्मद गझनीचं आक्रमण संपावं आणि मोहम्मद तुघलकचं आक्रमण व्हावं. आज आम्ही म्हणतो की देशामध्ये तुघलकी राजवट आहे. मग हा तुघलक शब्द कुठून आला हो? मोहम्मद तुघलक हा एवढा विक्षिप्त नालायक क्रूरकर्मा होता. या विक्षिप्त क्रूरकर्म्याची कामं काय होती? याच्या मनामध्ये एक दिवशी आलं की दिल्लीवरनं राजधानी अचानक संभाजीनगरला हटवायची. म्हणजे त्यांची त्यावेळेची औरंगाबाद देवगिरी. तो म्हटलं अचानक ती राजधानी हलवायची. अरे लोक म्हटले बाबा तू बावळाड झालाय आम्हाला कुठे घेऊन जातो. बरोबर ना? आता पळसले गावातले आमचे लोकप्रतिनिधी सरपंच साहेब बोलले. उद्या जर सरपंच साहेबांनी एक मोठा हुकूम काढला
सगळ्यांनी बाजा उस्तारा गुंडाळा आणि दिगंबर पडवळच्या गावाला एकविरेला चला. तुम्ही म्हणशा काय डोक्यावर पडलाय का बाबा? माझा जन्म इथं, माझं घर इथं, माझी जमीन इथं, तुझ्या मागं बोंबलत कुठे? ते मोहम्मद तुगलक एवढं भिंडोक बोलायचं होतं तेव्हा मी जाणार तर तुम्ही पण माझ्या पाठीमागे यायचं. तेव्हा एका लंगड्याने पांगड्याने विरोध केला. मग ते अतिशयोक्ती लिखाण आहे, पण त्यावेळेचं लिखाण आहे ते अतिशयोक्ती वाटतं मला, पण त्यावेळेच्या लिखाणामध्ये असं आहे त्या लंगड्या पांगड्याने विरोध केला. या नालायकानं त्या आंधळ्याला घोड्याला बांधलं आणि इतिहासामध्ये दाखला असं मिळतो की संभाजीनगर पर्यंत घोडे येसपर्यंत त्या पांगड्याचा फक्त पायाचा खुबा शिल्लक राहिला होता. बघा म्हणजे काय नरलाक्षाच्या अवलाद येत होत्या. या मोहम्मद तुगलकच्या मनामध्ये जर आलं ना, हा मोहम्मद तुगलक अचानक एखाद्या गावावरती रात्रीचं आक्रमण करायचं आणि रात्रीची आक्रमण करून हिंदूंची अमानुष कत्तली करायचा. एखाद्या गावात जत्रा भरली आहे, या जत्रेमध्ये पिसाळलेले हत्ती सोडायचा. त्या हत्तीच्या सोंड्यांना तलवारी असायच्या आणि पिसाळलेले हत्ती पिसाळल्यामुळे अखंड हिंदूंच्या कत्तलीवर सुधायच्या. एवढा भयानक हिंदूंवरती अत्याचार वाढला या मोहम्मद तुगलकच्या वेळेस. त्या तुगलकपेक्षा भयानक जे राजवटीचं आक्रमण झालं ते बलबनचं झाले. त्या बलबननं पश्चिम बंगालमध्ये 1 लाख वधस्तंभ उभारलेत आणि या वधस्तंभावरची नोंद अशी आहे त्याने 1 लाख अमानुष हिंदूंना अमानुषपणे टांगून त्यांच्या गर्दनी मारल्यात आणि त्या 1 लाख हिंदूंच्या मुंडक्यांचे मंगळे रचले. असा हा बलबन. आणि ज्याला लय कौतुक वाटतं ना, बाबर आमचा बाप आहे. या बाबरानं फक्त राम मंदिर तोडलं नाही बघा, तुमच्या आमच्या भाग्यानं प्रभू रामचंद्राची परत एकदा प्राण प्रतिष्ठापना झाली. माझा वाघ गेला, अरे माझा गरुड उडाला असं म्हणतात. तुझ्यासारख्या कोल्ह्या कुत्र्याला खावायला माझा राजा काय भिडू खायवाय आणि गेला माझा राजा. शिवा आकाशी पाठीवरती पडलाय. सिद्धी मसूदला शिवा काशी पडल्यानंतर सिद्धी जोहर सांगतोय, सिद्धी अभी के अभी जाओ वो काफिर शिवा को गिरफ्तार कर लो. परत एकदा अवसान आणून आमचा शिवा काशीद म्हणतोय, अरे मरे पाव तू आमची पाठ बघू शकला नाही. अरे मरे पाव तू या शिवा काशीदाची पाठ तू बघू शकला नाहीस. अरे आमच्या राजाचं साधं केस बी तुझ्या हाताला मिळणार नाही. अरे मला मारतोस काय? मला लाज वाटत नाही. आणि आमचा शिवा काशीद हसायला लागला. सिद्धी मसूद विचारतोय सिद्धी जोहरला, अरे मार दिया. तर गाइस ब्लॉगर भेटला का आम्हाला, मस्त ब्लॉग बी करत बसला. मोठा भाऊ आला पण आम्हाला देवांशी भेटलाय, तो वर गेला आत्याकडं. दुसरा मोठा भाऊ त्याला ब्लॉगर तो ना आला, छोटा ब्लॉगर आला आमचा. बघा बघू शकता शूटिंग मस्त झालं बघा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नक्की कोण? मग छत छत्ती छत्तीचं बळ असणारे, नसतं मोगरा न करणारे, परत फिरणारे, की तुम्ही जग जाणारे, जी शिस्त क्रिया वाणी जगते, चित्तावरचे पुत्र हा हरणा मानणारे, राज्याचे हितचिंतक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. अशा जनतेच्या माझा मानाचा उद्या छत्रपती शिवरायांना भेटेचा शिवाजी
सर्व आमचे बाल कलाकार आहेत, लहान लहान पालखी चालले, पालखी. आणि गजर माऊलीचा विठुराया आणि या पंढरपूरच्या विठुरायाला आठवणी आपण मात्र हे सर्व बाल कलाकार गजर माऊलीचा वारकरी हे गीत मात्र इथे सुरू होताना पाहायला मिळेल. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. अगदी या विठुरायाची पालखी तुम्हाला पाहायला मिळेल. विठुरायाची पालखी इथे प्रस्थान होताना पाहायला मिळेल आणि त्या विठुरायाची फक्त विठुरायाची पडली. आम्ही मराठे यवनांची पिढा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करत आहोत. राष्ट्रभावना संमेलन करून देशावरील प्रतिचे आक्रमण उडवू नको म्हणला हे गाडी पडून उडवू नको. हे बघा जोरदार आहे. आता स्टार्टिंग. दीप दीप ए स्टेज तोडू नको, स्टेज तोडू नको. ऑल द बेस्ट. ए स्टेज तोडू नको ना. नको तुटला बिटला तर वाट लागेल. तुटला तर कार्यक्रम संप. एक स्टेज तोडू नको. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या
बस्ती बेगम परी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला ना शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने नवतेचं अफजल खाने गीता जागता मुसहिताने कण बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडीनं. मरहबा महाराणा कौतिक झालं दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीने त्याचं गोड दळ पायटळ फौज फाटा नाही बघे अंगित हल्लीचं बळ वाहणारा गप चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी कीर्तीत खानाची सेना निघाली. धावल उठली देवळा उद्ध्वस्त केली आया बहिणीची अब्रू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोकणार काय लढवावा हुंडर चिंतेत बंद सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या. शिवबा यांचं पुत्र तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान. या मातेने आपला पुत्र गमावला तर बेहत्तर परंतु भयानपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा प्योग छावा अशा वाघिणीचा प्योग छावा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा भेटीचा धार सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं असं कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्याचे नाही जाणीव शक्तीची त्याचे नाही जाणीव शक्तीची त्याचे नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी काय कल्पना युक्तीची हजी जी जी करील काय कल्पना युक्तीची हजी खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला अनाच्या शामियान्या खान दौलत दुल्याला खान दौलत दुल्याला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला. बरे का शिवा महाला नावाचा डोंबारी होता. म्हणत्याचा होता जीवा म्हणून वासरा शिवा. शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोक गहरी जिलहाजी जी 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 जिलहाजी जी जी जिलहाजी जी जी जी. खानानं राजाला आलिंगन दिलं
सप्तमं कालरात्रिति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता। गाइस घरी आले मी तर इथेच ब्लॉग एंड करतो मी. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.